नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि अनेक बंडखोरांनी जे महायुतीत असतील किंवा महाविकास आघाडीत असतील किंवा अन्य पक्षात असतील त्यापैकी अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले, काहींनी घेतले नाही आणि अनेक ठिकाणी विविध प्रकारचं नाटक घडलं. मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन अचानकपणे निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. एक प्रकारे माघार घेतली आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या विरोधकांना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काही जणांनी याचं स्वागत केलं. मी एका चॅनलला सकाळी मुलाखत दिली, त्यामध्ये मी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. परंतु त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी अशा प्रकारचा एक निर्णय घेऊन आपल्या समर्थकांचा सुद्धा एक प्रकारे त्यांना नैराश्य आणण्याचं काम केलं असं मी म्हटलं. म्हणजे या प्रकारे अनेकांना मुलाखतीसाठी बोलावायचं, त्यांनी मुलाखती द्यायच्या आणि मग काहीतरी कारण सांगून माघार घ्यायची. हे योग्य आहे असं मला वाटतं. ते एका नेत्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. आणि अनेकांचे कष्ट, अनेक जण मुलाखतीसाठी आले होते, आशेवरती होते की आपण निवडणूक लढू, मराठा आरक्षणासाठी काम करू आणि त्यांची या प्रकारे घोर निराशा करणं, म्हणजे अगोदर त्यांना आशेला लावणं आणि मग निराशा करणं हे चुकीचं आहे. आणि नेतृत्वाने नीट विचार करून निर्णय घेतला पाहिजे. कधी असं कधी तसं घाईगर्दीमध्ये निर्णय घेणं, अविचाराने निर्णय घेणं, अतिउत्साहाच्या भरात निर्णय घेणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी यापुढे या गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. पण आज आपल्याला बोलायचं आहे ते माहीम विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्यामध्ये. आपल्याला माहिती आहे की माहीम विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार महेश सावंत उभे आहेत. हे महेश सावंत हे अत्यंत तगडे उमेदवार आहेत. ते पदवीधर आहेत, चांगले स्वामी समर्थ संस्था जी आहे त्यामध्ये सक्रिय आहेत, अनेक मंडळांमध्ये सक्रिय आहेत, सामाजिक उपक्रमामध्ये सतत सक्रिय असतात. कोणाला रक्त हवं असतं, कोणाचं काही बँकेमध्ये अडचण असते, कोणाला पुनर्वसन प्रकल्पामध्ये अडचण असते, कोणाचं म्हाडामध्ये काम असतं, SRAचे काही प्रश्न असतात, कोणाला हॉस्पिटलमध्ये मदत हवी असते, शाळेच्या ॲडमिशनचे प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये महेश सावंत हे अग्रभागी असते. बाळासाहेब ठाकरे यांचा हा तगडा शिवसैनिक आहे आणि ते अगोदर शाखा प्रमुख होते, नंतर विभाग प्रमुख झाले दक्षिण मध्य मुंबईचे. आणि त्यामध्ये माहीम, वडाळा, दादर, धारावी हा सगळा भाग येतो. यामध्ये विभाग प्रमुख म्हणून सक्रिय आहोत. आणि त्यांना अचानकपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महेश सावंत यांच्या विरोधात सदा सरवणकर जे विद्यमान आमदार आहेत, 3दा ते निवडून आलेले आहेत. आणि शिवाय अचानकपणे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आपली उमेदवारी तिथे घोषित केली. आता सदा सरवणकरांवरती सातत्याने प्रेशर आणलं जात होतं मीडियामधनं, बाहेरून, की त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी. आशिष शेलार असतील, दीपक केसरकर असतील, स्वतः देवेंद्र फडणवीस हे सगळे म्हणत होते की त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी अमित ठाकरे यांच्यासाठी, कारण अमित ठाकरे यांची पहिलीच निवडणूक आहे. सदा सरवणकर म्हणाले की मी विद्यमान आमदार आहे आणि मला AB फॉर्म मिळाला तेव्हा मी माघार घेणार नाही. परंतु माघार घेणार का घेणार नाही याबद्दल एक उत्कंठा तयार झाली होती. सदा सरवणकर म्हणाले मी माघार घेणार नाही. त्यानंतर त्यांनी एक कुठली तरी अट घातली की अमुक झालं तर मी कदाचित विचार करू शकेन वगैरे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जाहीरपणे म्हटलं की त्यांनी माघार घेतली तर चांगलं. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की कार्यकर्त्यांचंच दडपण आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं की नाही सदा सरवणकरांनी लढायला पाहिजे, मी कार्यकर्त्यांच्या पुढे मी काय करू शकतो. आता मला सांगा की श्रीनिवास वनगा जे त्यांचे पालघरचे उमेदवार म्हणजे आमदार, त्यांना अचानकपणे त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यावेळी श्रीनिवास वनगा यांचे कार्यकर्ते, शिंदे सेनेचे कार्यकर्ते त्यांचं मत विचारात घेतलं होतं की नाही मला माहीत नाही.
त्यांना धक्का बसला मानसिक. त्यांच्या मनामध्ये काही विचित्र विचार यायला लागले आणि ते बेपत्ता झाले, परत उगवले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चांगले उद्गार काढले वनगायांनी. मी त्यांच्याशी गद्दारी केली त्याबद्दल त्यांना पश्चाताप होत होता आणि शिंदे सेनेबद्दल सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा एक भाग झाला. पण सदा सरवणकर यांच्या मागे मात्र शिंदे सेना प्रथम, खुद्द मुख्यमंत्री शिंदे प्रथम ठामपणे उभे आहेत असं दिसलं नाही. मग त्यांनी सदा सरवणकरांबरोबर चर्चा केली. सरवणकर बाहेरून सांगत होते की आमची चर्चा आमच्या मतदारसंघातल्या कामांबद्दल झाली, हे काही बोलणंच झालं नाही. आणि बाहेर तर बातम्या येत होत्या की एकनाथ शिंदे त्यांना उमेदवारी मागे घ्यायला सांगणार आहेत. पण जाहीरपणे स्टेटमेंट हे कोण करत होतं तर देवेंद्र फडणवीस करत होते की अमित ठाकरेसाठी उमेदवारी मागे घ्या. का बरं फक्त अमित ठाकरे यांचा अपवाद का करायचं याची कुठलंही कारण मीमांसा की भाजपने किंवा फडणवीस यांनी केली नाही. याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष हा मनसेचा एक उपयोग करून घेतो आहे. अन्य काही ठिकाणी मनसेची आपल्याला मदत होईल, बिनशर्त पाठिंबा वगैरे काहीही नव्हतं. हा डावपेचाचा भाग होता. आणि आता मनसेने काही सभा घेतल्या महायुतीसाठी, त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. म्हणून अमित ठाकरे यांना तरी पाठिंबा द्यावा अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली. पण एकनाथ शिंदे यांनी एका TV चॅनलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ते स्पष्टपणे म्हणाले की लोकसभेमध्ये मनसेने आम्हाला पाठिंबा दिला, महायुतीला, चांगली गोष्ट आहे. परंतु यावेळी मात्र त्यांनी आम्हाला काहीही न विचारता परस्पर उमेदवार जाहीर केले मनसेचे. मनसेने 155 ठिकाणी मला वाटतं उमेदवार जाहीर केले. काही ठिकाणी शिंदेच्या विरोधात, काही ठिकाणी भाजपच्या विरोधात. आणि त्यामुळे मग आमचा नाईलाज झाला असं शिंदे म्हणाले. ही एक गोष्ट. त्या पलीकडे तुम्हाला सांगतो की आणखीन काय काय गोष्टी झाल्या. पण त्याच्या अगोदर सदा सरवणकरांचा हा प्रश्न काय तो आपण समजून घ्या. सदा सरवणकर हे आज अचानकपणे म्हणाले की मी राज ठाकरे यांना भेटायला जाणार आहे आणि मी गणित समजावून सांगणार आहे की मी जर माघार घेतली तर त्याचा आमची जी मतं आहेत आम्हाला मिळाली ती उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराकडे म्हणजे महेश सावंतांकडे जातील आणि मग कदाचित महेश सावंत यांचा त्यामुळे विजय होईल असंच ते सुचवत होते आणि अमित ठाकरे यांचा पराभव होईल. म्हणून अमित ठाकरे जर विजयी व्हायचे असते तर मी इथे उभं राहणं आवश्यक आहे असं सदा सरवणकर म्हणाले. त्याच्या अगोदर ते काय सांगत होते की अमित ठाकरे हे नौखे, त्यांना काय बाहेर ते काही फिरले नाही, त्यांचा काहीच मतदारसंघाशी संबंध नाही. समुद्रकिनारे स्वच्छ करणं अमित ठाकरे म्हणतात. समुद्रकिनारे अगोदरच मी स्वच्छ केलेले आहेत फंड आणून, मी अनेक फंडातनं कामं केली आहेत. अमित ठाकरे हे नौखे, त्यांनी काय काम केलेलं आहे, काही संबंधच नाही त्यांचा मतदारसंघाशी. अशा प्रकारची वक्तव्य करणारे सदा सरवणकर मग म्हणत होते की मी उभा राहिलो तरच अमित ठाकरे विजयी होते म्हणून. आणि मग ते म्हणाले की माझा मुलगा आणि आणखीन काही पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटायला गेलेत आणि मला त्यांना भेटून हे गणित समजून सांगायचं आहे, मला भेटायची इच्छा आहे, चर्चा करायची त्यांची, आणि मग मी उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही याचा निर्णय घेणार आहे. हे गोष्ट अर्धा तास अगोदर, फक्त अर्धा तास केवळ होता. राज ठाकरे यांचं घर आणि उमेदवारी अर्ज जिथनं मागे घ्यायचं त्या निवडणूक कार्यालयाचं ठिकाण यामध्ये फारसं अंतर नाही, 1 किलोमीटर 2 किलोमीटरसुद्धा नसेल. पण तरीसुद्धा अर्धा तास 20 मिनटाच्या अगोदरसुद्धा ते सांगत होते की मी मला कधी चर्चा करणार, कधी जाणार, म्हणजे हे सगळं नाटक होतं त्यांचं. मला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची इच्छा नाही आणि माझी कशी गरज आहे या मतदारसंघाला, मी कसा महत्त्वाचा आहे, अमित ठाकरे यांना सुद्धा विजयी होण्यासाठी माझी गरज आहे आणि मुळात अमित ठाकरे यांचं काही स्थानच नाही मतदारसंघात, हे सगळं बाहेर सांगत होते. आणि नंतर मीडियाला सांगत होते की मी राज ठाकरे यांना भेटायला चाललेलो आहे, मी इथे जवळच आहे आणि निरोप आला की मी जाईन. आणि मीडियाला सांगत होते की मनसेच्याबद्दल लोकांचं समाधान नाही, व्यापारी विशेषतः त्रासलेले आहेत, म्हणजे व्यापाऱ्यांना मनसे पक्षातर्फे त्रास होतो आहे, हे उघड ते सांगत होते. अशावेळी राज ठाकरे त्यांना भेट देण्याची शक्यताच नव्हती. एक प्रकारे ते असं दाखवत होते की अमित ठाकरे हे स्वतःच्या बळावर विजयी होऊ शकत नाही, त्यांची काही ताकदच नाही, मनसेची काही ताकद नाही, आमचा टेकू लागणार आहे त्यांना, आणि हे राज ठाकरेंना पसंत पडणं शक्य नव्हतं. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानकपणे सांगितलं की मी काही समाधान सरवणकर यांना, त्यांच्या चिरंजीवांना सांगितलं
की तुम्हाला लढायचं असेल तर लढा, लढायचं नसेल तर लढू नका, काय करायचं ते करा, मी काय भेटणार नाही सरवणकरांना, म्हणजे सदा सरवणकरांना. हे सरवणकरांनी बाहेर येऊन सांगितलं आणि मग त्यांनी काही अर्ज मागे घेतला नाही. आता माहीम मतदारसंघात तिरंगी लढत आहे. त्यामध्ये आता सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्याबद्दल एक एक वाक्य, दोन दोन वाक्य सांगतो. अमित ठाकरे अमित ठाकरे यांना कोणाचा तिथे पाठिंबा आहे तर भाजपचा पाठिंबा आहे. पण भाजपचे जे काही मतदार असतील, जे व्यापारी, दुकानदार, हे मनसेमुळे जर त्रासलेले असतील, जे सदा सरवणकर म्हणतात, तर कसं काय होणार त्यांचं. दुसरी गोष्ट अशी की मनसेचं तिथे फारसं आता काही कामच नसेल, किंवा शिवाजी पार्कमधल्या धुळीचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही आहे. आणि आता गेले काही वर्ष तिथे काही अस्तित्वच नाही मनसेचं असं जे म्हटलं जात आहे. तरीसुद्धा नितीन सरदेसाईंचं जे 2009 मध्ये निवडून आले होते तिथून, आणि त्यानंतर संदीप देशपांडे एकदा पराभूत झाले, पण मनसेची तिथे 40,000 मतं असतील आणि भाजपची असतील एक 30,000 मतं, अशी 70,000 मतं मिळाली तर अमित ठाकरे निवडून येऊ शकतात असं त्यांचं गणित आहे. पण आज सदा सरवणकर हे इतकी त्यांची कोंडी केली गेल्यानंतर ते काय करतील. आणि सदा सरवणकरांनी ज्या प्रकारचा पवित्रा घेतला आहे तो संदिग्ध पवित्रा आहे. त्यांना लढायचं नीटपणे का लढायचं नाही आहे. आणि त्यामुळे सदा सरवणकरांना आत्तापर्यंत शिवसेना एकसंध असताना त्यामुळे सदा सरवणकरांना मतदान होत होतं. ते मतदान कशामुळे झालं तर उद्धव ठाकरे हे त्यांच्या मागे होते. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे म्हणजे एकसंध शिवसेना आणि मुख्यतः उद्धव ठाकरे त्यांच्या मागे उभे होते. त्यांचे सगळे नेते जे माहीम मतदारसंघामधले आहेत ते त्यांच्या मागे होते. त्यांच्या गुडविलमुळे सदा सरवणकर हे निवडून आले 2019 मध्ये. हे सरवणकरांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर सरवणकर यांचे जे काही उद्योग आहेत, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये, पुनर्वसन प्रकल्पामध्ये, बिल्डरशी कोणाचे हितसंबंध आहेत हे समस्त माहीम आणि दादरकरांना माहिती आहे. जे कुठल्या क्षुल्लक कारणावरून जे हवेत गोळीबार करतात, उद्धव ठाकरे यांच्या सैनिकांना गणपती विसर्जनाच्या वेळी तिथे महिला असताना गलिच्छ हावभाव केले जातात सदा सरवणकर यांच्या पाठीराख्यांकडून, आणि मग हवेत गोळीबार केला जातो, पोलीस स्टेशनात जाऊन बंदूक काढली जाते. यामुळे त्यांची प्रतिमा अतिशय वाईट आहे. आणि दुसरीकडे अमित ठाकरे यांचं काही काम नाही तिथे. आणि अशा वेळी बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेना भवन जिथे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जिथे आहे, ज्या ठिकाणी, आणि दादर ही बाळासाहेबांची भूमी आहे, आणि बाळासाहेबांच्या भूमीमध्ये जिथे मनोहर जोशींचं वास्तव्य होतं, जिथे सुधीर जोशींचं वास्तव्य होतं, हे सगळे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते, बाळासाहेबांच्या जवळचे नेते आणि असली सेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचे नेते. त्यांचे उमेदवार कोण तर महेश सावंत. आणि म्हणून महेश सावंत यांचं पारडं जड आहे. कारण ते कुठे आपल्या मठीमध्ये राहणारे नाही आहेत. AC मध्ये राहायचं, कारमधनं घुमायचं असं नाही. ते प्रत्यक्ष शिवाजी पार्कवरती तिथल्या लोकांबरोबर सतत मिसळतात, त्यांचे प्रश्न समजून घेतात. कोणाचा मृत्यू झाला तर लगेच धावतात कुठल्याही मदतीसाठी, अगदी थेट स्मशानभूमीपर्यंत जातात. या सगळ्या गोष्टी आहेत. आता इकडनं मी वळतो, त्यामुळे महेश सावंत यांचं या सगळ्यामध्ये, सदा सरवणकर यांची सगळ्या या गोंधळात क्रेडिबिलिटी कमी झाली. आणि मनसे आणि भाजप यांचं कसं चाललेलं आहे, कसं जुळलेलं आहे, आणि ते दोन्ही मिळून एकनाथ शिंदेच्या विरोधात कशा प्रकारे मूव्स खेळतात. आणि एकनाथ शिंदे हे त्यामुळे जागे होऊन आता त्यांच्या लक्षात आले की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे आपल्या विरोधात काही खेळ्या करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे विरोधात भाजप, एकनाथ शिंदे विरोधी मनसे, अशा प्रकारचं सगळं राजकारण सुरू झालं. आता मी तुम्हाला आज सांगतो, आज जी एक सभा झाली मनसेची, म्हणजे तिथे राज ठाकरे होते. त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या की एखादी, म्हणजे उद्धव ठाकरे
किंवा शरद पवार यांचे पक्ष पळवणं हे चुकीचं होतं. उद्धव ठाकरे यांचे पुन्हा पुन्हा ते सांगतायत पक्ष आणि निशाणी हा चोरणं ही चुकीची गोष्ट आहे आणि एकनाथ शिंदे यांनी ही चुकीची गोष्ट केली हे ते पुन्हा पुन्हा सांगतात मनसे. दुसरी ते गोष्ट सांगत त्यांनी काही वर्षापूर्वी म्हटलं होतं की शिवाजी पार्कमध्ये जे सगळे झाडं आहेत त्यांची जी सजावटीच्या नावाखाली अत्यंत गलिच्छ प्रकारे कुठल्याही सौंदर्यदृष्टी न पाहता ज्या प्रकारे ती सजावट केली त्यामुळे झाडांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्याने एक उपमा दिली होती की ती उपमा मी सांगत नाही. अशा प्रकारे त्या झाडांचं संपूर्ण सौंदर्य नष्ट करणं आणि एक दिखावटी अत्यंत भडक गलिच्छ अशा प्रकारची सजावट करणे यावर एकनाथ शिंदे यांनी जे केलं होतं, ज्यामध्ये सदा सरवणकर अशा अनेक प्रकल्पांमध्ये ज्यांचे हितसंबंध असतात. काही उदाहरणार्थ पोर्तुगीजच्या दादरच्या तिथलं प्रबोधनकार ठाकरेंचं मला वाटतं स्मारक, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या नगरसेविका पाटणकर प्रीती पाटणकर मला वाटतं त्यांनी ते सगळं स्मारक केलं होतं. तर नूतनीकरणाच्या नावाखाली ते पुन्हा त्यांची पाठीसुद्धा त्याच्यातनं जावी नगरसेविकेची उद्धव ठाकरे यांच्या, त्यासाठी ते संपूर्ण उद्ध्वस्त करणं, मग त्याचं नूतनीकरणाच्या नावाखाली खर्च वाढवून ठेवणं, या प्रकारचे कामं कोणी केले तर ती सदा सरवणकरांनी. उद्योग कामाने उद्योग 500 कोटींचा निधी आपण आणलेला आहे आणि हा 500 कोटींचा निधी कसा वापरला जातो हे तुम्हाला माहिती आहे. कोणाचे पैशामध्ये, प्रकल्पांमध्ये, एसआरएमध्ये कोणाचे हितसंबंध आहेत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. आणि अशा एकनाथ शिंदे यांच्या या पक्षाच्या नेत्याबद्दल दादरमधले मध्यमवर्गीय, पांढरपेशे, सुशिक्षित लोक, मला नाही वाटत ते सदा सरवणकरांच्या बाजूनी असतील. त्यांना या गोष्टी आवडत नाही. आणि ज्या मनसे इतके दिवस समजा निष्क्रिय होता, त्या भागामध्ये फारसा सक्रिय नव्हता, अशा गोष्टी मध्यम वर्गाला दादर मागल्या, ते सुद्धा कितपत आवडतील हे बघावं लागेल. दुसरी गोष्ट की एकनाथ शिंदे जेव्हा म्हणाले की अजित दादा पवार वगैरे त्यांच्या शेजारी बसताना, म्हणजे केवळ शिंदेही म्हणाले तसं, हे केवळ तानाजी सावंत म्हणाले असं नाही, त्यांच्या शेजारी बसणं आणि ते आम्हाला आवडत नाही, आणि आवडत नाही असं म्हणून ते परत त्यांच्या शेजारी जाऊन बसले. म्हणजे अजितदादा हे एकनाथ शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये गेले. हे तुम्ही लक्षात घ्या की एकनाथ शिंदे यांच्या धोरणाबद्दल अजितदादांवर टीका करणारे एकनाथ शिंदे ते स्वतःला म्हणजे अजितदादांना शेजारी बसून घ्यायला लागले, मानसन्मान द्यायला लागले. हा काय प्रकार आहे असा प्रश्न राज ठाकरे विचारतात. एकनाथ शिंदे यांनी चिन्ह निशाणी चोरलं, हे बरोबर झालं नाही असं राज ठाकरे म्हणतात. एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क आणि अन्य ठिकाणचं ज्या प्रकारे झाडांचं सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जो सगळा भट्ट्याबोळ केला त्याबद्दल राज ठाकरे टीका करतात. शिवाय एकनाथ शिंदेंच्या अनेक गोष्टींबद्दल, अनेक धोरणांबद्दल, त्यांच्या काही नेत्यांबद्दल सुद्धा मनसेने यापूर्वी टीका केलेली आहे. आज तर त्यांनी एका सभेमध्ये, प्रचार सभेमध्ये, राजू पाटील त्यांचे जे आमदार आहेत त्यांच्या प्रचार सभेमध्ये तर खूप टीका केली. ती टीका अशी की त्यांच्या शिंदेंच्या एका कुठल्यातरी कार्यक्रमामध्ये भोजपुरी कोण नर्तिका नाचत होती. हे किती खालच्या थराचं राजकारण, खालच्या थराचा स्तर गाठलेला आहे. पण एकनाथ शिंदेंच्या पक्षाने एक प्रकारे कुठली पातळी गाठली, हे बाळासाहेबांच्या विचाराशयाचा काय संबंध आहे, अशाच प्रकारचा एक प्रकारचा सवाल राज ठाकरे करत होते. आणि हा त्यांचा मुद्दा बरोबर होता की अशा प्रकारे नर्तिकांचं नृत्य राजकीय कार्यक्रमात किंवा कुठल्या तरी अशा कार्यक्रमात करणं ही चुकीची गोष्ट आहे पूर्णपणे. आणि असे जे एकनाथ शिंदेंवरती वारंवार टीका करणारा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा राग त्यांच्याबद्दल असा आहे की सदा सरवणकरांबाबत त्यांनी काय धोरण स्वीकारलं. अनेक ठिकाणी शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध मनसेने उमेदवार उभे केलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेमध्ये राज ठाकरे गेले, पण आता राजू पाटील यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत म्हणजे कल्याणचे, त्यांच्या विरोधात शिंदे गटाने राजेश मोरे म्हणून
एका उमेदवाराला उभे केले, हे मनसेला किंवा राज ठाकरेंना आवडणं शक्यच नव्हतं. आणि मग राजू पाटील यांनी त्याचा वचपा काढण्यासाठी म्हणून मग अंबरनाथला एक मनसेच्या विरोधात अंबरनाथमध्ये मनसेने शिंदेच्या विरोधामध्ये एकाला म्हणजे जो उद्धव ठाकरे यांचा जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे, राजेश वानखेडे अंबरनाथचे. आणि ते माझे मित्र आहेत असं राजू पाटील म्हणाले. म्हणजे मनसे आणि एकनाथ शिंदे यांची लढाई कशी कशी चालू आहे बघा. एकनाथ शिंदे आणखीन एका गोष्टीमध्ये नाराज आहेत की यानंतर महायुतीचं सरकार येणार आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यतः एक प्रकारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत, भाजपचा मुख्यमंत्री होणार आहेत असं आणि आमच्या मदतीने आमची मदत होणार आहे तिथे या सत्तेमध्ये असं राज ठाकरे यांनी ज्या क्षणी म्हटलं त्या क्षणापासून एकनाथ शिंदे यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्षाचं अशा चाली आहेत की उद्धव ठाकरे यांना ओव्हरशॅडो करण्यासाठी ठाकरे घराण्यातले दुसरे राज ठाकरे यांचं नेतृत्व मोठे करायचं. आणि मग बघा त्यांच्या सभा सगळ्या TV चॅनल्सवरनं लाईव्ह ताबडतोब दाखवले जातात, त्यांना प्रोजेक्ट केलं जातं, त्यांचा मुलगा अमित ठाकरेला प्रोजेक्ट केलं जातं. भाजपचा वरदहस्त असल्यामुळे हे सगळं शक्य होतं. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मोठं होतं आहे. मुख्यमंत्री पदाचा वापर करून त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाकडे तो पक्ष सधन झाला आहे आणि त्या बळावरती तो आणखीन मोठा होण्याचा पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते भारतीय जनता पक्षाला आवडणार नाही. एकनाथ शिंदे एका मर्यादेपलीकडे मोठं होणं भाजपला आवडणार नाही आणि म्हणून ते आता राज ठाकरे यांची मदत घेत आहेत. शिंदे यांच्या विरोधात शिंदे यांना थोडं कमी करण्यासाठी मग राज ठाकरे यांचे 4-7 उमेदवार आले तरी चालतील. राज ठाकरे यांचं नेतृत्व मोठं करायचं, एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कमी करायचं, हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे यांच्या विरोधात आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आजच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं, शरद पवारांवरती टीका केली, उद्धव ठाकरेंवरती तर खूपच टीका केली की 40 आमदार निघून गेले, यांना पत्ताही लागला नाही. मग मुख्यमंत्री पदावरनं उद्धव ठाकरे यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांशी किंवा भाजपशी जे काही भांडण केलं, मुख्यमंत्रीपद कोणाला याच्यावरून, ते चुकीचं होतं. त्यांनी त्यावेळी प्रश्न का नाही विचारले, हे सगळे पुन्हा पुन्हा ते राज ठाकरे उद्धव ठाकरेंवरती टीका करतात या प्रकारचे. आणि उद्धव ठाकरे यांनी धोरण कसं बदललं, मग काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर कसे गेले हे त्यांनी सांगितलं. आणि मग एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे कसे, त्यांनी पलटी कशी खाल्ली हेही सांगितलं. पण राज ठाकरे एका शब्दाने गद्दारी करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलं, ज्यांनी कपट कारस्थान केलं ते देवेंद्र फडणवीस, ते अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्याबद्दल चकार शब्द त्यांनी काढला. ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी धोरण बदललं, मग मनसेने नाही का बदललं धोरण, भाजपने नाही बदललं धोरण, मनसेने पलटी मारल्या नाहीत, कोलांटा उड्या मारल्या नाहीत मनसेने. म्हणजे मनसे ह्या जणू काही एखादा पक्ष जो अतिशय बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने काम करतोय, तो आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि बाकीचे जण भूमिका बदलतात. आम्ही मात्र अत्यंत पवित्र आहोत, तटस्थ आहोत, चांगले आहोत, अशा प्रकारचं नाटक रचलं जात आहे मनसेकडून. मनसे भाजपच्या मदतीसाठी या प्रकारच्या भूमिका करतोय. भाजपविरुद्ध ब्र देखील काढत नाही, मोदी शहांविरुद्ध ब्र देखील काढत नाही आहे. आता एक किरकोळ काही 2-3 मुद्द्यावरती, किरकोळ मुद्द्यांवरती काही टीका करायची किंवा वरवरची टीका करायची आणि आम्ही कसे तटस्थ निपक्षपाती आहोत असं दाखवायचं. मूळ मुद्दे जे देशापुढचे आहेत, महाराष्ट्रापुढचे आहेत, महाराष्ट्राची वाट या भाजपनी लावलेली आहे. कारस्थानं भाजपनी केली, पक्ष भाजपनी फोडले, लोकांना लाचार बनवलं, अनेक नेत्यांना लाचार बनवलं. म्हणजे एकनाथ शिंदे, अजितदादा यांना लाचार बनवलं, तपास यंत्रणांचा गैरवापर केला, अगदी ईडीची भीती राज ठाकरे यांना दाखवली. त्यानंतरच त्यांची भूमिका बदलली आहे. ते भाजपच्या कच्छपी लागलेले आहेत आता मनसे आणि राज ठाकरे, आणि भाजपच्या अजेंड्यानुसार ते काम करत आहेत. हा अजेंडा कसा होता आधी,
की अजेंडा होता की मराठी मतांमध्ये डिव्हिजन करायची, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे काही राजकारण करायचं ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात राजकारण करायचं आणि मग पवारांच्या विरोधात राजकारण करायचं. कारण उद्धव ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत, प्रादेशिक अस्मितेचं प्रतीक असलेले नेते आहेत, बनलेले आहेत ते नेते. जोपर्यंत त्यांना त्यांची लोकप्रियता कमी होत नाही म्हणून मग त्यांच्यावरती आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि मनसेचा उपयोग करायचं ठरवलेलं आहे आणि या प्रकारे हे पद्धतशीरपणे चालू आहे. आणि याला म्हणजे या प्रथम उद्धव ठाकरे टार्गेट होतं, शरद पवार टार्गेट होतं, आता एकनाथ शिंदे हे टार्गेट आहे आणि म्हणून सदा सरवणकर यांना भेटही नाकारायची आणि एक प्रकार एकनाथ शिंदेंच्यावरचा जो आपला राग आहे, असंतोष आहे, तो व्यक्त करायचा आणि आम्ही कोणाचे मेंदे नाहीत. अमित ठाकरे त्याच्या प्रतिमेवरती, त्याच्या लोकप्रियतेवरती निवडून येईल, मनसेच्या लोकप्रियतेवरती निवडून येईल. सदा सरवणकरांच्या मदतीची गरज नाही असं दाखवायचं. प्रत्यक्षामध्ये सदा सरवणकरांवरती भाजपच्या माध्यमातून माघारीसाठी दडपण आणायचं, हे सगळं चालू आहे. पण या निमित्ताने आता दिसतंय केवळ माहीम मतदारसंघात नाही, अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे आणि मनसे हे परस्परांविरुद्ध उभे राहिलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वारंवार भेटी गाठणारे राज ठाकरे आता दोघांचे हितसंबंध, कारण राजकारण आहे शेवटी, दोघांचे हितसंबंध एकमेकांच्या विरोधात चाललेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि मनसे एका बाजूला आणि एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला अशा चित्र निर्माण झालेले आहे. एकनाथ शिंदे यांना याचं भान आलेलं आहे असावं, पण एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांची प्रतिमा अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला त्यात माहीम दादर विधानसभा मतदारसंघामध्ये, माहीम विधानसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये दादर भाग येतो, ज्याच्यामध्ये वडाळेपणचा भाग येतो, त्या भागातल्या कोळीणी असतील, कोळी बांधव असतील, त्यामधले दलित असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील आणि अगदी सर्वसामान्य पापभिरू भ्रष्टाचाराचा विरोध असणारा जो मराठी मध्यमवर्गीय आहे किंवा व्यापारीसुद्धा वर्ग, त्याला खंडणीखोरी आवडत नाही, त्याला भ्रष्टाचार आवडत नाही, त्याला बिल्डरशी हितसंबंध ठेवून ठिकठिकाणी फ्लॅट्स घेणं आवडत नाही. अशी माणसं, असे नेते आवडत नाहीत, कलंकित नेते आवडत नाहीत आणि त्याचवेळी केवळ माध्यमांच्या संगतीत राहून, प्रकाशात राहून मायलेज मिळवणारे नेते आणि तळ पातळीवरती ज्यांचं फारसं नातं नाही असे नेतेही त्या नेत्यांशी सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय माणूस अगदी शिवाजी पार्कच्या जवळचा आसपासचा तो रिलेट होत नाही. ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेचा जन्म दिला शिवाजी पार्कवर, त्या ठिकाणचा उमेदवार जो असेल, जो उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे, महेश सावंत, त्याला जास्तीत जास्त सहानुभूती या सगळ्यामुळे मिळण्याची शक्यता आहे. महेश सावंत हे लाईमलाईटमध्ये नाही आहेत, सतत मीडियाच्या मध्ये नसतात, पण ते सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मिसळणारे माणूस आहेत. त्यामुळे आता या माहीम मतदारसंघामध्ये काय होतं ते बघायचं. पण या सगळ्या राजकारणामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध मनसे हा सामना समोर आला, तो उत्तरोत्तर रंगणार आहे आणि या दोघांमधली स्पर्धा ही वाढत जाणार आहे, हे नक्की. आता इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.